नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मॅथ मेंटर. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं 3x3 मॅट्रायसेसचे मल्टिप्लिकेशन आणि आज आपण पाहणार आहोत ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रायसेस. आता ट्रान्सपोजिशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे काय? आता ट्रान्सपोजिशन किंवा ट्रान्सपोज म्हणजे इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम, म्हणजे जे आधी रोज असतील त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सपोज आता ए हा मॅट्रिक्स आहे ज्याला आपण लिहितो ए आय जे, म्हणजे आय काय असतो, रो चे एलिमेंट असतात आणि जे असतात कॉलमचे एलिमेंट असतात. ओके, तर एलिमेंट ए आय जे आहे ना तो ट्रान्सपोजिशन मध्ये एलिमेंट ए जे आय होईल. ओके, जर नसेल समजत तर आपण एक एक्झाम्पल घेतलेलंच आहे, ते तुम्हाला समजावून सांगेल. आणि ह्याला डिनोट कसं करतात बघा, ए रेस टू टी किंवा ए डॅश ने असा डिनोट करतात. ओके, ह्याच्यात एकच नियम लक्षात ठेवायचा की ट्रान्सपोज मध्ये इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम, जे आधी रोज असतात ते ट्रान्सपोज मध्ये कॉलम बनतात. तर अजून एक नियम आहे, ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज, म्हणजे आपण एकदा ट्रान्सपोज केला आणि त्याला परत ट्रान्सपोज केला तर परत आपल्याला एच मॅट्रिक्स मिळतो. ओके, हा एक नियम आहे, जसं तुम्ही सॉल्व्ह करणार तुम्हाला समजेल. आता एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, ए मॅट्रिक्स घेतलेला आहे. आता बघा 1 2 3 4 5 6 ह्याची ऑर्डर आहे 3/2. जेव्हा मॅट्रायसेसची ऑर्डर असेल त्याच्या उलटी ऑर्डर ट्रान्सपोज मध्ये येते. लक्षात घ्या, आता इथे 3/2 आहे ना, तर ए ट्रान्सपोज असेल ना हा 2/3 बनेल. ट्रान्सपोज मध्ये ऑर्डर उलटी होते, जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअरच बनतो. ओके, पण रेक्टँग्युलर मॅट्रायसेसच्या वेळी तो उलटा बनतो. तर आता बघा ए ट्रान्सपोज कसा लिहिलेला आहे. आता काय इकडे कसं आहे, 1 आणि 2 रो आहे ना, R1 R2 R3. तर आता काय होणार, C1 R च्या व्हॅल्यू कॉलम मध्ये गेल्या, 3 4 आहे त्या उभ्या लिहिल्या, 5 6 आहे ते तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिल्या. ओके, हे आणि ह्याच्या ऑर्डर बघा 2/3 झाली. म्हणजे ट्रान्सपोजिशन किंवा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, फक्त आधी ज्या रोज असतात त्याला आपण कॉलम मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, किंवा कॉलमला रो मध्ये, जसं तुम्ही लक्षात ठेवणार तसं. म्हणजे इकडे रो असेल तिकडे, सॉरी इकडे कॉलम असेल तिकडे रो पाहिजे ट्रान्सपोज मध्ये, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं त्याप्रमाणे लक्षात ठेवू शकतात. म्हणजे आता हे बघा, परत पहिल्यापासून सांगतो, ए आय जे हा ए जे आहे होतो, आय जे मध्ये सपोज आपण घेतलं की ए 1 2 एलिमेंट आहे. आता इथे 1 2 एलिमेंट कोणता आहे, 1 आणि 2 दोन आहे, बरोबर आहे. आता हे हा A12 एलिमेंट काय होईल, A21 एलिमेंट होईल. आता A21 एलिमेंट इकडे कोणता आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे हा, म्हणजे इकडचे दोन खाली गेले. ओके, असंही लक्षात ठेवू शकतात, एलिमेंटच्या नंबरिंग नुसार लक्षात ठेवू शकतात, किंवा तुम्ही डायरेक्ट रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करू शकतात किंवा इंटरचेंज करू शकतात. ओके, हे इझी आहे. हेच आपण याच्यावर 2-4 न्यूमेरिकल घेऊया. इट इज ऍप्लिकेबल फॉर ऑल, म्हणजे 1/2 मॅट्रिक्स, 1/3 मॅट्रिक्स, 3/2 3/3 मॅट्रिक्स, कोणतंही मॅट्रिक्स असेल ट्रान्सपोज आलं की काय करायचं, ज्या पहिल्या रोज आहेत त्यानंतर कॉलम मध्ये लिहायच्या. ओके, दॅट इज इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. आता आपण पुढचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात. तर आता आपण एक ट्रान्सपोज मॅट्रिक्सची प्रॉपर्टी पाहणार आहोत, आणि ती प्रॉपर्टी आहे ए प्लस बी होल ट्रान्सपोज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. जसं आपण मॅट्रायसेसची आधी काही प्रॉपर्टी पाहिल्या होत्या त्याप्रमाणे ही ट्रान्सपोज मॅट्रिक्सची प्रॉपर्टी आहे. आणि न्यूमेरिकल असं देतात की व्हेरीफाय दिस प्रॉपर्टी, आणि दोन मॅट्रिक्स दिलेले असतात. तर आपण पाहूया, ए मॅट्रिक्स दिलेला आहे, बी मॅट्रिक्स दिलेला आहे. दोन्ही मॅट्रिक्स आहेत ते 2/2 मॅट्रिक्स आहेत. जसं आपण थेरम वगैरे प्रूव्ह करतो त्याप्रमाणे आपल्याला ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची. व्हेरीफाय म्हणजे काय, हे दिलेलं आहे ते नक्की खरं आहे का नाही पडताळून पाहायचं आहे. ओके, तर मी आधी काय करतो, लेफ्ट हँड साइड काय लिहिलेलं आहे, ए प्लस बी होल ट्रान्सपोज. मग त्याच्यासाठी आधी मला ए प्लस बी तर काढावा लागेल. मग ए प्लस बी आपण कसं करतो, जसे जसे दोन लिहून घेतले मध्ये प्लस साइन लिहिला, ऍडिशन कोणाचे होते, 1 + 4 = 5, 3 + 6 = 9. कोपऱ्या कोपऱ्यातले, जसं मी कॅरम बोर्डचं एक्झाम्पल दिलेलं, कोपरे निवडायचे जेव्हा 2/2 असेल तेव्हा. ओके, इकडे येणार 2 + 5 = 7 आणि हे 4 + 7 = 11. बरोबर, हा आपला झाला ए प्लस बी.
आता मला काय करायचंय, ए प्लस बी चा ट्रान्सपोज. आता काय करायचंय बघा, हे काय आहेत, हे रोज आहेत. त्या रोजला मी काय करेल, कॉलम मध्ये लिहेल. म्हणजे 5 आणि 9 असे न लिहिता इकडे लिहिणार 5 आणि 9. आता हे 7 इकडे लिहेल आणि 11 लिहेल. ओके, तुम्हाला कळलं का? म्हणजे हा सपोज 1 एलिमेंट आहे, 1 एलिमेंट आहे, 2 एलिमेंट आहे, 2 झाला. आता 1 एलिमेंट 1 लाच राहणार, पण जो 1 एलिमेंट आहे हा 2 ला येणार. बरोबर, इकडे पण 1 1 2 2 बरोबर. नंतर हा 2 एलिमेंट आहे तो 1 ला जाणार, उलट होणार. बरोबर, आणि 2 चा 2 लाच राहणार, कारण की 2 मागून पुढे दोन्ही ठिकाणी 2 होणार. ओके, हे झालं असं ट्रान्सपोज काढलं. आता हा झाला इक्वेशन 1 लिहिलं. आता मला ए ट्रान्सपोज करायचं. ए ट्रान्सपोजला पण सेम. आता समज मी रो बघा, सॉरी कॉलम बघा, कॉलम 1 2 आहे, त्याला मी रो मध्ये लिहितो, आणि दुसरा कॉलम आहे 3 4, त्याला मी रो मध्ये लिहितो. म्हणजे कॉलमला रो मध्ये करा जसं तुम्हाला जमेल, कारण की एका कॉलम आणि रो दोन्ही आहेत, तुम्ही जसं घेता त्याप्रमाणे. आता मी इकडे सपोज रो ने दाखवतो तुम्हाला. 4 6 आहे आणि इकडे 5 7 आहे. 4 6 ला कसं लिहेल, उभं लिहेल, आणि 5 6 ला पण उभं लिहिणार. सॉरी 5 7. ओके, कळलं? आणि तुम्ही हेही पाहिलं असेल, 2x2 मॅट्रिक्स करताना, ट्रान्सपोज करताना जे डायगोनल एलिमेंट आहेत ते तिकडेच राहत आहेत. डायगोनल 1 4 फक्त ट्रायंग्युलर किंवा बाकीचे एलिमेंट आहेत ते इंटरचेंज होत आहेत. ओके, डायगोनल तिथेच राहतोय. आता ह्या दोघांची ऍडिशन करायचे. 1 2 3 4 4 5 6 7. 1 आणि 4 5 झाला, 2 आणि 5 7. ओके, मला काही चुकतंय का? नाही ना. 3 आणि 6 9 झालं, आणि 4 आणि 7 11 झालं. आता बघा, इक्वेशन 1 आणि 2 इक्वेट करून बघा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ओके, हे काय आहे, ए प्लस बी होल ट्रान्सपोज, आणि हे आहे ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज. 5 7 9 11. 5 7 9 11. म्हणजे आपण काय सांगू शकतो की आपण व्हेरीफाय केलेली आहे ही. ओके, तर आपण सुरुवात कशी केली होती प्रॉपर्टीज व्हेरीफाय करायला, की आधी आपण पाहिलं की प्रॉपर्टी मध्ये काय दिलं, ए प्लस बी होल ट्रान्सपोज दिलंय, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज दिलं. म्हणजे ए प्लस बी आधी शोधावं लागेल मला. दोघांची ऍडिशन केली, जे आपण मॅट्रिक्सची ऍडिशन करतो, त्याने एक आन्सर काढलं, त्याचं होल ट्रान्सपोज घेतलं. ट्रान्सपोजला काय, रोला आपण कॉलम मध्ये कन्वर्ट करतो, किंवा कॉलमला रो मध्ये इंटरचेंज करतो ऍक्च्युअली. ओके, तिथे बघा 5 आणि 9 हे रो मध्ये होते, ते 5 आणि 9 मी कॉलम मध्ये घेतले. 7 आणि 11 रो मध्ये होते, 7 आणि 11 मी कॉलम मध्ये घेतले. ओके, सिमिलरली ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज आपण काढला, नंतर त्या दोघांची ऍडिशन केली, ते इक्वेशन 2 नाव दिलं मी, किंवा मॅट्रिक्स नाव दिलं. हे 1 आणि 2 दोघांकडून पाहिलं तर दोघांचे राईट हँड साइड सेम आहेत, म्हणून काय सांगू शकतो, ए प्लस बी होल ट्रान्सपोज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. नाही तर आपण हे कंस नाही सोडवायचं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, तसं नाही करायचं. इकडे वेगळ्या पद्धतीने करायचं. पण ही प्रॉपर्टी आहे ती व्हेरीफाय झाली, आणि जेव्हा आपण सांगतो की प्रॉपर्टी आहे ती व्हेरीफाय होतेच, ती फक्त आता आपल्याला न्यूमेरिकल द्वारे सॉल्व्ह करून दाखवायची होती, आणि त्यानेच मॅट्रायसेस दिलेले होते. किंवा हे तुम्ही रॅन्डमली स्वतःही करून घेऊ शकता. हे मी स्वतःहून 1 2 3 4 4 5 6 4 5 6 7 घेतलेले आहेत. आता तुम्ही ह्याच्या जागी 10 20 30 40 50 60 70 80 घेतलं तरी सेमच आन्सर करणार आहेत. हा तुमच्यासाठी होमवर्क. तुम्ही एक काम करा, रॅन्डम हे घ्या, रॅन्डम डिजिट घ्या, 10 20 30 40 50 60 70 80. ओके, आणि त्यांचं मॅट्रिसेसचं करून बघा, आन्सर हेच येईल. कोणतेही एलिमेंट असू दे व्हेरीफाय होणारच. ओके, तर आपण मग पुढची गणितं सॉल्व्ह करूया. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक होमवर्क करा की सेम प्रॉपर्टी ए प्लस बी होल ट्रान्सपोज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. काय दिलं, ए इक्वल टू 10 20 30 40 दिलेला आहे. परत हा 2x2 मॅट्रिक्सच आहे, आणि हाही 2x2 मॅट्रिक्स आहे. बी आहे 50 60 70 80. हा तुम्ही सॉल्व्ह करा, आणि तुम्हाला आन्सर बरोबर येते का कळवा. नसेल आला तरी कमेंट करा, आणि आला तरी कमेंट करा, म्हणजे तुम्हाला हे समजलं असं मला कळेल
आणि त्याच्यानुसार मी अजून गणित सॉल्व्ह करेल. जर तुम्हाला कळलंच नाही आणि मी पुढे गेलो त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हा होमवर्क सॉल्व्ह करा, प्लीज मला कमेंट करा. आता आपण दुसरी प्रॉपर्टी व्हेरीफाय करणार आहोत. ती प्रॉपर्टी आहे ए इंटू बी होल ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. तर आता इथे काय आहे, मल्टिप्लिकेशन. मागच्या गणितात काय होतं, ए ट्रान्सप्लस प्लस दॅट इज ऍडिशन होतं. तर आपण आता मल्टिप्लिकेशन करणार आहोत. आता दोन मॅट्रिसेस घेतलेले आहेत मी, दोन्ही 2x2 घेतलेले आहेत. इट इज ऍप्लिकेबल फॉर ऑल. हा म्हणजे 3x3 पण घेऊ शकता आपण. आता जागेच्या अभावी मी आधी 2x2 घेतलेला आहे. आधी 2x2 वर जाऊ, नंतर 3x3 वर जाऊ. तर आधी मी काय करणार आहे, ए इंटू बी करणार आहे. ए इंटू बी ला परत 2x2 दोन्ही मांडले मॅट्रिसेस. आणि आपलं कसं करायचं असते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, 1 इंटू 5 प्लस 3 इंटू 7. बरोबर, इकडून रोला जायचं आणि कॉलम खालती उतरायचे. बरोबर आहे. आणि इकडे 1 इंटू 6 प्लस 3 इंटू 8. दुसऱ्या एलिमेंट साठी काय करायचं, 2 इंटू 5 प्लस 4 इंटू 7 अँड देन 2 इंटू 6 प्लस 4 इंटू 8. इझी आहे, आपण आधी केलेलं आहे. बरोबर आहे, तुम्हाला आठवत असेलच. मग आपण ह्याची ऍडिशन करायची. मी इकडेच लिहून घेतले काय काय येणार आहे, 3 7 21 अँड ऑल. तर ह्याची ऍडिशन आली 26 30 38 44. हा काय आला मला, ए इंटू बी आला. पण मला काय पाहिजे, लेफ्ट हँड साइड ए बी होल ट्रान्सपोज. मग एबीचा ट्रान्सपोज काय केला, रो आहेत त्याला कॉलम मध्ये लिहिलं, ही रो कॉलम मध्ये लिहिली. म्हणजे 26 38 30 आणि 44. हा काय झाला, फक्त लेफ्ट हँड साइड झालाय. ओके, हे झाले LHS. आता मला हे पुसायचं आहे, तर मी LHS कुठेतरी लिहून ठेवतो. एबी ट्रान्सपोज इक्वल टू काय आहे, 26 30 38 44. ओके, हे मी एका ठिकाणी लिहितो म्हणजे आपल्याला नंतर लक्षात राहील. आणि आता मी काय करतोय, पुसतो आणि आपण लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करू. दॅट इज बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. तर आता आपण RHS साइड पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये RHS काय आहे, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. तर आता मी काय करतो, डायरेक्ट बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज काढतोय. तर बी ट्रान्सपोज इकडे लिहायचं आहे. बी ला काय 5 6 रो मध्ये आहेत, ते मी कॉलम मध्ये घेतले. आणि 7 and 8 रो मधले कॉलम मध्ये लिहिले. सिमिलरली ए ला 1 आणि 3 आहेत रो मध्ये, ते कॉलम मध्ये लिहिले. 2 आणि 4 इथे लिहिले. बाकीचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहितीच आहे. काय करायचंय, 5 into 1 plus 7 into 3. 5 into 1 plus 7 into 3. Okay. Next, 5 into 2 plus 7 into 4. खालच्या रो साठी 6 into 1 plus 8 into 3. Okay, आणि इथे काय ना 6 into 2 plus 8 into 4. आता ऍडिशन किती येणार यांची, मी काय करतो इथेच लिहितो. 6 प्लस 21 10 प्लस 28 6 प्लस 24 आणि 12 प्लस 32. 6 ने सॉरी इकडे 5 आहेत. 5 आणि 21 26 येते आन्सर. 10 आणि 28 38. 6 आणि 24 30 आणि 12 आणि 32 44. तर हा इक्वेशन 2 झाला. दॅट इज RHS. ओके, आणि ही होती आपली LHS. आता पहा RHS आणि LHS पाहिली. 26 38 30 44 26 38 30 44. म्हणजे काय की आपली ही प्रॉपर्टी आहे ती आपण व्हेरीफाय केलेली आहे. ओके, hence we have verified AB the whole transpose equal to B transpose into A transpose. ओके, कळलं आपण कसं केलं. आपण काय केलं, आधी प्रॉपर्टी नीट पाहिली. काय लिहिलंय, A into B चा ट्रान्सपोज लिहिलंय, B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. म्हणजे आपल्याला कळलं याच्यात ट्रान्सपोज पण आहे आणि गुणाकार पण आहे. दॅट इज मल्टिप्लिकेशन. मग मी आधी काय केलं, A into B चा मल्टिप्लिकेशन केला आणि त्याच्यानंतर त्याचा ट्रान्सपोज काढला. तर हे तर मागे लिहिलं होतं 26 38 30 44 जे आलं आपल्याला ते आपले LHS आलं. बरोबर आहे. नंतर काय केलं, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज केलं. म्हणजे हा मी डायरेक्ट बी ट्रान्सपोज लिहिलेला आहे. इकडे तुम्हाला दिसेल रोला मी कॉलम मध्ये इंटरचेंज केलेलं आहे, रोला इथेही कॉलम मध्ये इंटरचेंज केलेलं आहे. ए साठी पण सेम 1 3 ला
रो आहे तो कॉलम मध्ये गेलं आणि 2 4 कॉलम मध्ये लिहिलं. नंतर सिंपल आपलं मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं. कसं? रोवर लेफ्ट हँड, कॉलम वर राईट हँड, कॉलम खालती जायचं, लेफ्ट हँड पुढे जायचं. ज्याप्रमाणे आपल्याला 4 एलिमेंट मिळाले आणि आपण पाहिलं की दोन्ही साइड सेम आहेत. म्हणजे काय? आपण प्रॉपर्टी व्हेरीफाय केलेली आहे. इझी आहे. ओके, आपण अजून एक प्रॉपर्टी पाहूया. आपण आता पुढची प्रॉपर्टी व्हेरीफाय करणार आहोत. प्रॉपर्टी आहे ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय, देन ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके, म्हणजे जर ए इंटू ए ट्रान्सपोजचा गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तर ए हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. किंवा असं येऊ शकते प्रूव्ह दॅट ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता एक मॅट्रिक्स आहे 2 by 2 आहे. ए इक्वल टू 0 1 1 0. आता याचा ट्रान्सपोज काय होणार? या 0 1 ला असं लिहिलं 0 1 झालं, या 1 0 लिहिलं 1 0 झालं. आता पाहिला ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए, बरोबर आहे. मग यांचा गुणाकार कसा आहे? ए इंटू ए ट्रान्सपोज. आता मी काय करतो 0 1 1 0, यांचा 0 1 1 0 परत तेच आहेत. त्याचा गुणाकार कसा करणार? 0 इंटू 0 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 1. ओके, नेक्स्ट एलिमेंट 0 इंटू 1 1 इंटू 0. इथे सेकंड रो साठी 1 इंटू 0 0 इंटू 1. आणि इथे 1 इंटू 1 प्लस 0 इंटू 0. आता बघा ऑलमोस्ट सर्व एलिमेंट हे 0 0 येतात. फक्त इकडे 1 आहे ते 1 आहे, म्हणजे 1 0 0 1 दॅट इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरोबर आहे. म्हणून ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. काय दिलं होतं की इफ ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स देन ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं किंवा प्रूव्ह करायचंय. तर आता ए दिलेला आहे 0 1 1 0. आपण त्याचा ट्रान्सपोज काढला, परत त्याचा ट्रान्सपोज पण सेम आला. आता ट्रान्सपोज दोघांचा सेम आला तर दोघांचा मल्टिप्लिकेशन काय येतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. असं मग तेव्हा तो ऑर्थोगोनल असतो, हे लक्षात ठेवायचं. तर इकडे काय केलं? दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं. आपल्या मल्टिप्लिकेशनला सेम, ह्याचे रो इंटू दुसऱ्याचे कॉलम, आणि आपल्याला कळलं की आयडेंटिटी मॅट्रिक्स आलेला आहे. म्हणून आपली जी प्रॉपर्टी आहे ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आय, देन ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आणि आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स ए आहे असं प्रूव्ह केलेलं आहे. ओके, अशा प्रकारचे. आता हे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स प्रत्येक मॅट्रिक्सला अप्लाय नाही होणार. त्यासाठी काहीच मॅट्रिसेस आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आय येणार. सो कॉम्प्लेक्स गणिते येतील 3x3 मध्ये. आता याच्यात पुस्तकात 3x3 आहे, मी शोधून काढलं 2x2, जेणेकरून इझिली समजवू शकेल तुम्हाला. ओके, अशा प्रकारे आपण पुढे जाऊयात. पुढचे न्यूमेरिकल आणि पुढचे ऍडजॉइंट वगैरे आपण पाहूयात. आपण आता अजून एक न्यूमेरिकल घेऊया. परत सांगितलेलं आहे ए इज इक्वल टू 1 3 2 4 आणि बी इज इक्वल टू 2 - 1 3 2 आणि व्हेरीफाय दॅट ए इंटू बी होल ट्रान्सपोज इक्वल टू बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज. ओके, हे मागे आपण सॉल्व्ह केलं, तसं ते आपण एकदा व्हेरीफाय करणार आहोत. तर ए इंटू बी आधी काढून घेणार आहोत आम्ही. आपल्याला LHS काय आहे? ए इंटू बी होल ट्रान्सपोज. तर त्याच्यासाठी आधी ए इंटू बी काढायचं आहे. ए इंटू बी साठी काय केलं? नॉर्मल मेथड 1 इंटू 2 प्लस 3 इंटू 3 1 इंटू -1 प्लस 3 इंटू 2. ओके, आणि इथे काय ना 2 इंटू 2 प्लस 4 इंटू 3 2 इंटू -1 प्लस 4 इंटू 2. ओके, ही नॉर्मल मेथड होती मल्टिप्लिकेशनची. ती सॉल्व्ह केली आणि सॉल्व्ह केलं तर मला आन्सर आला 11 5 16 5. ओके, पण आपल्याला काय पाहिजे? ए इंटू बी होल ट्रान्सपोज. ए इंटू बी होल ट्रान्सपोजला काय करणार आपण? ज्या रो आहे त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करणार, दॅट इज 11 5. 11 5 कॉलम मध्ये केलं इंटरचेंज आणि 16 6 ला कॉलम मध्ये कन्वर्ट केलं. हे काय आलं? LHS आहे आपली. काय इक्वेशन 1 आहे. ओके, आता आपल्याला RHS ला जायचं आहे. RHS काय सांगतोय? बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आता आपल्याला काय पाहिजे? RHS घेतले मी, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. बी ट्रान्सपोज कसा काढायचा? बी किती आहे?
2 मायनस 1 त्याला उभ्याने लिहिलं. 3 2 ची रो कॉलम मध्ये इंटरचेंज केली. सिमिलरली ए साठी काय 1 3 आहे त्याला रोला कॉलम मध्ये कन्वर्ट केलं. 2 4 ला पण कॉलम मध्ये इंटरचेंज केलं. ओके. आणि नंतर या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करणार 2 into 1 plus 3 into 3 इकडे लिहिलं 2 into 2 plus 3 into 4 दुसरा एलिमेंट. तिसरा एलिमेंट साठी -1 into 1 plus 2 into 6 2 into 3 इथे लिहिलं. चौथा एलिमेंट -1 into 2 2 into 4. ओके. याची ऍडिशन केली आणि आपल्याला काय मिळालं 11 16 5 and 6. आता इथे बघा LHS काय सांगते 11 16 5 into 6. आपली RHS पण तेच सांगते. म्हणजे RHS इक्वल टू LHS. म्हणजे काय करतोय आपण एकदा प्रूव्ह करतोय की व्हेरीफाय झालं. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ती आपण कोणासाठी व्हेरीफाय केलेली आहे ए आणि बी ह्या दोन मॅट्रिक्स साठी व्हेरीफाय केलेली आहे. अशीच उदाहरणं आपण आधी पाहिली होती बरोबर आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं ट्रान्सपोज म्हणजे नक्की काय असतं. तर ट्रान्सपोज काय असतो आपला रोज ला कॉलम मध्ये इंटरचेंज करायचं किंवा कॉलमला रो मध्ये इंटरचेंज करायचं. ओके. हे लक्षात असू दे. सर्वात इझी आहे. काय करणार आहेत आपण फक्त हे जे रोज आहेत त्याला इथे कॉलम मध्ये कन्वर्ट करतोय बरोबर आहे. आणि हा ट्रान्सपोज ना आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये पण कामाला येतो. लक्षात ठेवा. आता हे मॅट्रिक्स आपण इथे शिकतोय पण पुढे जाऊन तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल यूज केलं तर त्यामध्ये पण ट्रान्सपोज हा ऑप्शन आहे. जिकडे आपल्याला रोला आपण कॉलम मध्ये कन्वर्ट करायचंय तिथे फक्त फंक्शन डायरेक्ट वापरलं जातं ट्रान्सपोज. ओके. म्हणजे आपण जिकडे शिकतो हे आपल्या रिअल लाईफ मध्येही यूज होते हे लक्षात ठेवा. आता तुम्ही सांगितलं मॅट्रिक्स इकडे करतोय त्याचं काय काम तिथेही होते. मागच्या कॅल्क्युलेशन मध्ये होते. सॉफ्टवेअर ज्या बनवले जातात त्याचंही मॅट्रिक्स मध्ये कॅल्क्युलेशन केलं जाते. जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये FEA शिकलात फायनाइट एलिमेंट अनालिसिस त्याच्यामध्ये सर्व कॅल्क्युलेशन हे मॅट्रिक्स वर आहेत. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अँड ऑल. सो इंजिनिअरिंग मध्ये त्यांना ते कळेल हा मॅट्रिक्सचा यूज का आहे. नाही तर तुम्ही सांगतील आपण रोज मॅथ्स शिकतोय त्याचा रिअल लाईफ मध्ये उपयोग काय आहे का तर तो आहे. इव्हन सॉफ्टवेअर ची मागची कोडिंग असते त्याच्यामध्येही वापरलं जाते. ओके. हेच नाही वेगवेगळ्या प्रकारचं मॅथ्स डिपेंडिंग ऑन द सॉफ्टवेअर. तर आता मी थोडा विषय भरकटला होता. आपण काय शिकलो आज ट्रान्सपोज शिकलो. ट्रान्सपोजच्या 3 प्रॉपर्टी पाहिल्या वेगवेगळ्या. ओके. आणि त्या आपण व्हेरीफाय सुद्धा केल्या. तसेच तुम्हाला व्हेरीफाय करायला न्यूमरिकल येतील की A plus B whole transpose equal to A transpose per B transpose किंवा A into B transpose equal to B transpose into A transpose किंवा A is orthogonal matrix हे प्रूव्ह करायला येऊ शकते. ह्याप्रमाणेच गणित येणार आहेत ट्रान्सपोज वर. ओके. तर असेच व्हिडिओ पाहत तर हा पुढच्या लेक्चर मध्ये आपण ऍडजॉईंट पाहणार आहोत. नंतर इनव्हर्स पाहणार आहोत. ओके. नंतर मे बी 1 ते 2 लेक्चर आपण घेणार त्याच्यावर आणि नंतर मॅट्रिक्सचा चॅप्टर हा आपण क्लोज करणार आहोत. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. असेच व्हिडिओ पाहत राहा. शेअर करत राहा माझा चॅनल आणि ज्यांना गरज आहे तिथपर्यंत पोहोचवा. लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये.